45 आणि जर्सी नंबर 18 ने संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या वरती अभिराज्य केलं। जर्सी नंबर 25 संपूर्ण टीम येते, याला आनंद बोलतात, कारण की आज पहिली स्पर्धा पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये खेळतात। पहिल्या स्पर्धेमध्ये पहिला विजय, संपूर्ण संघ आलाय, यापेक्षा मोठं काय हवं? आम्ही क्रिकेट वेडे आणि आम्हाला विजयच आमचा पोट भरून देतो। आणि सध्या अनिल आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच ची पहिली जर्सी तो स्वीकारतोय, संपूर्ण संघ आलाय। वा यार, एखाद्याला वाटेल की एक मोठं प्राइज, पण आमच्यासाठी हेच मोठं आहे, मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट। वा, सुरेश अण्णा यादव यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले, आर ए स्पोर्ट्स स्वप्नील शेवाळे यांच्या आर ए स्पोर्ट्स मध्ये ही संपूर्ण टी शर्ट प्रिंट केल्या जातात, ज्याची क्वालिटी तुम्ही पाहताय, ब्रँड त्याचा पाहताय, आर ए स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रिंट केलेली स्वप्नील शेवाळे यांच्या माध्यमातून। थँक्यू सो मच, वेल प्लेड। जर्सी नंबर 25 लक्षात राहील अनिलचा। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूयात, अर्थातच पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा फॅमिली आवाज देऊयात लहू जाधव सर यांच्या वाणीतून, ऐकूया मॅच ची संपूर्ण कहाणी। थँक्यू सो मच किरण मस्कर सर। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय, एक धाव मात्र प्राप्त होईल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला किरण 11 डिगेवाडी। श्री माणाई देवी चषक 2024-25 चा 5वा पर्व आणि आजचाच पहिला दिवस। दुसरा सामना गोलंदाज सोमा, कमी गतीने टाकलेला चेंडू इथे मात्र चकवलाय। फलंदाज कॅप्टन 26 अतुल भालेकर यांना चकित करणारा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला। डॉट बॉलची होते सांगता धावसंख्या धावफलकावर 1। पहिले 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले। षटक क्रमांक पहिला, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक। हवेत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने जरूर गेलेत, चेंडू हातातून निसटला। 1 धाव पूर्ण केले, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, 2 धावा या चेंडूवर मात्र प्राप्त होतील। झेल सोडला, त्यानंतर मात्र 2 धावा प्राप्त केल्यात। चौथ्या चेंडूवर झेल झाला असता का, आता मात्र हा प्रश्न असेल, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे। लॉंगॉनला तैनात होते आपल्या उजव्या बाजूला, 8 ते 10 पावलं धावत जाऊन चांगला प्रयत्न केला। 2 चेंडू शेष, गोलंदाज सोमा, नॉन स्ट्राइकला प्रवीण हरुगडे, अतुल भालेकर ऑन स्ट्राइक। लोअर फुलटॉस चेंडू गॅप मध्ये खेळलाय, पंच ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफ कव्हरच्या मधून चेंडू सीमारेषा पार। श्री माणाई देवी चषक चौकार। या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 7। पहिले 4 चेंडू चांगले हाताळले, परंतु 5वा चेंडू लोअर फुल टॉस आणि चांगला ड्राईव्हचा फटका, गॅप मध्ये फटका। कॅप्टन 26 अतुल भालेकर 1 टू गो। शेवटचा चेंडू, टायमिंग झाला नाहीये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपला जाईल, झेल लॉंगॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न फसला, चेंडू अगदी सरळ हातामध्ये मारलाय। पहिल्या या षटकामध्ये विचार केला तर चौथ्या चेंडूवर जी चुकी झाली होती ती मात्र चुकी टाळली क्षेत्ररक्षकाने, चांगला झेल टिपलाय। फलंदाज 5 अतुल भालेकर परतावा लागेल। पहिला धक्का टीम 1 साइड जिवाळा भालेकरवाडी। अनिल यांनी चांगला झेल टिपलाय। लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करत असताना चौथ्या चेंडूवर जी चुकी झाली होती ती मात्र निश्चितच टाळली आहे आणि पहिलं यश प्राप्त केलं सोमा यांनी, सांघिक पहिलं यश मिळवून दिलंय। मोठा धक्का, टीम 1 साइड जिवाळा भालेकरवाडी। एक मोठा फलंदाज बाद झाला निश्चितच, परंतु क्रमांक 3 वर त्यांची जागा घेण्यासाठी विवेक वरपे सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज विशाल, प्रवीण हरुगडे पहिला चेंडू खेळतील।
पहिला चेंडू कमी गतीने टाकलेला, मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग झालं नाहीये. बॅकवर्ड पॉइंट, क्षेत्ररक्षक अगदी चेंडू फील्ड करतील, तद्वार 1 धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये. ओम साई MTC वर आपण या स्पर्धेत थेट प्रक्षेपण पाहताय. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 8182, कुणाल म्हात्रे आज यांची जोडी पाहतोय. जे प्रेक्षक आमच्या सोबत ऑनलाईन जोडलेत त्या सर्वांचं सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे सीमारेषा लगत, एकच धाव प्राप्त होईल. शिवराज तैनात होते, चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या प्रकारे या चेंडूवर वेगाने गेलेत प्रवीण हरगुडे टायमिंग साठी जाणले जातात, या फटक्यावरती चित्र पाहायला मिळालं. तिसरा चेंडू कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, निश्चित चेंडू हातातून निसटलाय असं म्हणायला हरकत नाहीये. वाईट +1, 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. वेलकम पप्या. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 11, नेल्सन नंबर. हा चेंडू हातातून निसटला असावा कारण सकाळचं सत्र आहे, थंड वातावरण. लोअर फुल टॉस पायावर होता, हवेत खेळलाय अजय खांडेकर. चेंडू खाली, काऊ कॉर्नरला चांगला झेल टिपलाय. गोल्डन डकचा शिकार विवेक वरपे 0 बाद. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, आणि या फटक्यावर मात्र विवेक वरपेने टायमिंग साधलं नाहीये. चांगला झेल टिपलाय काऊ कॉर्नरला. शरीराचं संतुलन ज्या प्रकारे त्यांनी करत असताना अजय खांडेकर. युनिट नंबर 4 पार्थेश भालेकर. इकडे अवखुऱ्या हाताचा उदयनमुख खेळाडू, निश्चितच जिव्हाळा चषक असेल गाजवली या फलंदाजाने. आज मात्र चांगला खेळ करावा लागेल. श्री बाळेश्वर चषकामध्ये देखील अप्रतिम खेळाच्या जोरावर आपल्या संघाला मात्र अंतिम विजेतेपद फटकावून दिलं होतं. या संपूर्ण टीमचा खेळ चांगला राहिलाय. आता मात्र या सामन्यामध्ये धावा कराव्या लागतील. विशाल शरीरापासून दूर टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा, वाईट बॉल. प्रवीण शिरसाट सर, हेमंत तावडे सर आज पंचाच्या भूमिकेमध्ये. शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, बचावण्याचा प्रयत्न, परंतु आधीच्या चेंडूवर गडी बाद केलाय. अकोटापाचा चेंडू छोटा जॅक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल, 1 धाव मात्र प्राप्त होईल. या चौथ्या चेंडूवर 1 सिंगल धाव आली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावेच्या मदतीने 13 धावा. अतुल भालेकर बाद झाल्यानंतर मात्र टीम वन साइड जिवाळा भालेकरवाडी कशा प्रकारे एका मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. 2 चेंडू शेष. अकोटप्पाचा चेंडू हलकासा कट होतोय, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, पार्थेश भालेकर. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल, कारण गोलंदाजी करत असताना विशाल यांनी अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, सरळ हातात मारला एक्स्ट्रा कव्हरला. 30 वर्तुळाच्या आतमध्ये अक्षय आणि टिपलाय झेल, आणि पडतावं लागेल एका धावेवर पार्थेश भालेकर यांना. तिसरा धक्का. टीम वन साइड जिवाळा भालेकरवाडी 13-3 अशी धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. आणि कुठेतरी टायमिंग होत नाहीये, शॉर्ट सिलेक्शन चुकतंय, आणि चेंडू हातामध्ये मारण्याचा ज्या प्रकारे अगदी हा प्रयत्न फसला. कारण सकाळच्या सत्रामध्ये बॉडी वॉर्मअप असणं त्या मानाने गरजेचं असतं, कारण तुम्ही स्पोर्ट्समध्ये कोणताही खेळ खेळा, तुम्ही तुमची बॉडी वॉर्मअप असणं गरजेचं असतं. आणि या मुंबई या नवी मुंबईमध्ये विचार केला तर अशा हवामानाची आपल्याला कमी वेळा अगदी सवय असते. अंतिम षटक. गोलंदाज जेडी, अनुभवी खेळाडू आहे जेडी. प्रवीण हरुगडे 6 चेंडूवर कितपत धावा करतील हे पाहायचंय. पहिला चेंडू
ओव्हर पिच समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर प्रवीण हरगुडे यांच्या बॅट मधून अप्रतिम फटका श्री मानादेवी चषक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 19. जसा आपण उल्लेख केला प्रवीण हरगुडे या षटकामधील किती चेंडू खेळतील हे मात्र पाहण्यासारखं असेल कारण त्यांच्याकडे या क्षमता आहे. हाफ ट्रॅकर चेंडूला सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून क्लिअर करत असताना 6 धावांसाठी फेकून दिले. सरळ पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. षटकार हॅट्रिक येईल का श्री मानादेवी चषक 2024 मधील 5व्या पर्वातील हे पाहायचंय. आक्रमण केलंय. टीमची धावसंख्या 25. प्रवीण हरगुडे सेट ऑन फायर नाव. पहिली षटकार हॅट्रिक. कमी गतीने टाकलेला चेंडू फटका फसलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न स्वतःवर नाराज आहेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता विशाल चुकी केली नाहीये. 2 षटकाचं प्रत्युत्तर जेडी यांनी बाद करून दिले. प्रवीण हरगुडे स्वतःवर नाराज आहेत कारण त्यांना माहित होतं की 3 चेंडूवर मी 2 मारू शकलो असतो परंतु गोलंदाज देखील तेवढाच चाणाक्ष आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रवीण हरगुडे वैयक्तिक 14 धावा करून बाद झाले. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. कमी गतीने टाकलेला ऑफ स्पिन प्रकारचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आणि बॅट काही हातात फिरली असं जाणवलं. न्यू बॅटर अजय वरपे. 3 चेंडू शेष. 3 चेंडू पैकी 2 बाहेर मारावे लागतील. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडूला दिशा दिली. काऊ कॉर्नरला एज आहेत. 1च धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 26. 2 चेंडूंचा खेळ बाकी. अबी त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. आता तुम्हाला क्षमतेनुसार खेळ करावा लागेल. 2 चेंडू पहिल्या डावातील शेष. कमी गतीने टाकलेला चेंडू पिकअप स्ट्रोक काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अद्भुत फटका. अबीच्या बॅट मधून खणखणीत षटकार. ज्या धावसंख्येची गरज होती टीम वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी 32 धावा धावफलकावर. आणि हा पहा रिप्ले अक्षरशः लपेटला या चेंडूला. कमी गतीने टाकलेला चेंडू परंतु जेडी यांनी या षटकामध्ये जास्त कमी गतीने चेंडू टाकलेत. 1 टू गो. 32 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय. अभि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी असेल. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्या अभि आणि अजय यांनी. या 2 धावेच्या मदतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीमची धावसंख्या 34. टीम वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी 35 धावांचं लक्ष. आणि कुठेतरी पहिल्या 2 षटकामध्ये धावा येत नव्हत्या आणि पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले प्रवीण हरगुडे यांनी. आणि त्यानंतर मात्र अभि यांनी 1 षटकार ठोकला. आणि जी धावसंख्या कुठेतरी कमी वाटत होती सर ती मात्र आता 34 वर जाऊन पोहोचले. 35 रन्स टू विन. टीम ACC नवीवाडी. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर ज्या प्रकारे सोमनाथ यांनी पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा अतुल भालेकर यांना बाद केल्या. दुसरं षटक विशाल आणि 6 धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी बाद केले. आणि तिसरं महागडं षटक जेडी. आणि ज्या षटकाची वन साइड जिव्हाळा भालेकरवाडीला गरज होती ते षटक मात्र तिसरं आलं. 21 धावा त्या षटकामध्ये अगदी ठोकून काढल्या. 35 धावांचं मोठं लक्ष असेल कारण समोर कॅप्टन 26 चं 1 षटक हे खूप महत्वाचं असेल दोन्ही या टीमच्या दरम्यान विचार केला तर. चला टीम ACC नवीवाडी 35 धावांचं लक्ष आपल्या आघाडीचे फलंदाज त्वरित पाठवा.
श्री मानादेवी चषक 2024-25चा पहिला दिवस, 5वं पर्व. आज श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली त्यांच्या विरोधात श्री हनुमान क्रिकेट क्लब मानाईनगर नवसा, त्यानंतर शिवछावा स्पोर्ट्स सनबूर सळवे 11 सळवे. दुपारच्या सत्रामध्ये केदारनाथ 11 डफळवाडी विपक्ष अचानक 11 बनपुरी, वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन, डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड पृथ्वी 11 काढणे विपक्ष श्री वेताळनाथ 11 अचरेवाडी, अरबी 11 बाचोली विपक्ष श्री मंगलमूर्ती 11 मराठवाडी. हे संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील. चला प्लीज एसीसी नवीवाडी आपले बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. चला प्लीज सहकार्य करा थोडस. आज ढीचे अद्वैत विठ्ठलवाडीवाला देखील आमच्या सोबत जोडलेला आहे आणि ज्या आवाजाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते, सगळ्यांचा लाडका आवाज किरण मस्कर सर हे देखील 2 दिवस आपल्यासोबत जोडले असतील. ओम साई MTC 81-82 आणि प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेला ज्या प्रकारे योगदान दिलंय त्या सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. कारण या स्पर्धेचं प्रामुख्याने वैशिष्ट्य पाहायचं गेलं तर श्री मानाईदेवी चषक 2024-25 5वं पर्व मालिकावीरासाठी असलेली 5,000 रुपयांची रक्कम. कारण तुम्ही या मालिकावीर खेळाडूला एक रक्कम देऊन गौरवता, त्यावेळेला मात्र त्याचा नक्कीच जो काही 2 दिवसाचा खर्च असेल म्हणजे नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि चांगल्या खेळाचं मात्र बक्षीस तुम्ही ज्यावेळेला रोख रकमेने देता. चला टीम एसीसी नवीवाडी जास्त वेळ घेत आहे, ही बाब मात्र उल्लेखनीय असेल. आघाडीचे फलंदाज अजय आणि त्यांच्या साथीला राहुल. सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा अतुल भालेकर मांडवडे पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन सज्ज होतील. पहिल्या षटकासाठी 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर. लॉंगॉनला पार्थेश भालेकर, डीपला स्क्वेअर लेग आहे विवेक वरपे. 35चं लक्ष, पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला सन्मान दिला. बॅक टू द बॉलर. पहिल्या चेंडूला बॅट वरती घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहुल यांचा. चांगलं क्रिकेट. कारण आधी देखील उल्लेख आपण केला की अतुल भालेकर यांचे 6 चेंडू तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही खेळता, त्या चेंडूवर किती धावा बनवता हे मात्र खूप महत्वाचं असेल. कारण उर्वरित 12 चेंडूवर तुम्ही आक्रमण करू शकता. बॅकवर्ड पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. हवेत खेळलाय, टायमिंग झालं नाहीये. वेग आहे अतुल भालेकर यांच्या गोलंदाजीवर. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. पहिला धक्का टीम एसीसी नवीवाडी. फलंदाज राहुल सिल्वर डकचा शिकार, 0वर बाद. अतुल भालेकर यांच्या गोलंदाजीवर वेग आहे आणि या वेगाचं प्रत्युत्तर तुम्हाला मात्र टायमिंग ने द्यावा लागेल. आणि कुठेतरी फटका टायमिंग न करता विकेट करण्याचा प्रयत्न केला. आणि मी म्हणेन या चेंडूला कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करायला हवा होता कुठेतरी. कारण अतुल भालेकर ज्या वेगासाठी जाणले जातात आणि ती त्यांची ओळख आहे. न्यू बॅटर आवी. लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये. जशी फलंदाजी प्रवीण हरुगडे यांनी केली पहिल्या डावात तशी एका फलंदाजाला अशी करावी लागेल. कारण मॅच तुम्हाला सोडून चालणार नाहीये. टेनिस क्रिकेट चा खेळ, परंतु या खेळामध्ये तुम्ही एक षटकात देखील सामना फिरवू शकता. आवी न्यू बॅटर. पहिल्या 2 चेंडूवर आपला दबदबा सिद्ध केलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चांगला टायमिंग. मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अवीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार. चांगला टायमिंग. पंच केलाय आणि ज्या प्रकारे हा फटका सजवलाय अवी, आत्मविश्वास पूर्ण फटका. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. निश्चितच चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये. हा वेग आहे अतुल भालेकर यांचा.
ही ओळख आहे. बॅटला लागल्यानंतर चेंडू अगदी कटआउटला जाऊन धडकला. ज्या दिशेला मान्यवरांचा कटआउट आहे त्या सर्व मान्यवरांना धन्यवाद देणारा हा फटका. एक धाव. 5 धावा धाव फलकावर, 2 चेंडू शेष. बुंदा टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त होईल. अशा प्रकारच्या गोलंदाजीला तुमच्याकडे उत्तर नसतं, परंतु ती उत्तरं शोधावी लागतील. कारण ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता तुमच्यातील क्रिकेटचं कौशल्य, तुमची प्रतिभेला देखील तेवढाच तुम्ही न्याय देऊ शकता. कारण जेवढ्या चांगल्या गोलंदाजाला तुम्ही खेळता तेवढंच तुमचं क्रिकेट चांगल्या लेवलचं, चांगल्या दर्जाचं होतं. 1 टू गो. 6 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू, उसळता चेंडू, बॅटची कडा लागली, अपील केले ना अपील पंचांनी उचलून धरले. यष्टी रक्षक प्रवीण हरगुडे कोणती चुकी करत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के दिले. कॅप्टन 26 अतुल भालेकर यांनी टीमची धावसंख्या धावफलकावर 6-2. हॅलो, शून्यावर बाद झाले राहुल. त्यानंतर अवी एक चौकार जरूर खेळला आणि त्यांना देखील झेलबाद केलाय. न्यू बॅटर विशाल इन ॲट नंबर 4. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धावांची गरज. बारा चेंडू 29 धावांची आवश्यकता. हे महत्वाचं षटक असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकामध्ये जर धावा आल्या तर सामना खुला होईल. षटक क्रमांक 2 साठी अनुभवी खेळाडू मास्टर क्रिकेटर प्रवीण हरुगडे. श्री बाळेश्वर चषक मधील सर्वोत्तम फलंदाजाचा मानकरी ठरले होते. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, स्टेट ड्राईव्हचा फटका स्वतःच्या गोलंदाजीवर. क्रिकेटमध्ये फुटबॉल पहा, अगदी चेंडू पायाने अडवलाय दिशा अद्वैत, आणि या फुटबॉलचं स्किल आपलं दाखवत असताना कोणती धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका, परंतु धाव प्राप्त झाली नाहीये. समोरच्या दिशेने स्टेट डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्लिअर करून 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. एजेच्या बॅट मधून श्री मानाई देवी चषक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा. असे फटके खेळावे लागतील. एजे शफल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र प्राप्त होईल. प्रवीण हरगुडे यांची एक खासियत आहे, कमी गतीने चेंडू टाकतात, एक चेंडू वेगाने हाताळतात आणि त्यांचा जो स्टॉक बॉल आहे अगदी बुंद्यामध्ये टाकण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. आणि चेंडूवर असलेले नियंत्रण ही मात्र उल्लेखनीय बाब. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा क्लिअर करेल. टी फॉर टायमिंग चांगलं पाहायला मिळते. एजेच्या बॅट मधून अप्रतिम फटका. षटकार. एजे आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्रा असतो आणि ते मात्र आक्रमण केलंय. 17 धावा धाव फलकावर. 4 चेंडूवर अगदी एक षटकार खेचला, एक चौकार. आक्रमण करत असताना एजे 17-2. 8 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. या 2 चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर मात्र सामना खुला होईल आणि ते एजे करू शकतो, कारण एजेकडे क्षमता आहे आणि एजे हा प्रतिभावान खेळाडू आहे. परंतु समोर लिजंड क्रिकेटर प्रवीण हरगुडे. अनुभवाचा भांडार आहे. अनुभव त्यांच्याकडे खूप आहे आणि या अनुभवाच्या जोरावर मात्र त्यांनी कित्येक स्पर्धा आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी जिंकून दिल्यात.
श्री मानेदेवी चषक 2024 हे 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये मालिकावीरासाठी 5,000 रुपये, सर्वोत्तम फलंदाज 2,000 रुपये, उत्कृष्ट गोलंदाज 2,000 रुपये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1,001 रुपये ही मात्र उल्लेखनीय बाब आणि या बाबीचा सातत्याने आयोजकांनी विचार केलाय। पाटण क्रिकेटमध्ये ही गोष्ट देखील वाखाणण्याजोगी राहिली आहे। 2 चेंडू शेष, पुढे सरसावून स्टेट ड्राईव्हचा फटका अगदी समोर खेळला होता, चेंडू यष्टांवर आदळला, 1 धाव मात्र प्राप्त होईल। एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये, टीमची धावसंख्या 18 धावा धावफलकावर। प्रवीण हरुगडे 5 चेंडूवर 12 धावा खर्च केल्यात, परंतु एजे आणि तो षटकार ठोकला होता तो मात्र अगदी पाहण्यासारखा होता। 7 चेंडू 17ची आवश्यकता, महत्वाचा चेंडू असेल। शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळला, हवेत काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे पार्थेश, एकदा पूर्ण केले, दुहेरीचा कॉल दिलाय, दुसरी धाव अंगलट येऊ शकते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केलाय, फेकी खराब। जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा खर्च केल्यात, खराब क्षेत्ररक्षण तेवढीच खराब फेकी। या 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 21 धावा। 6 चेंडू मध्ये आता 14 धावांची आवश्यकता। सामना खुला झालाय, सामना जिथे फसला होता तिथे मात्र क्षेत्ररक्षकांनी साथ दिली। 6 चेंडू 14ची गरज, जिथे 1 धाव होती तिथे मात्र 3 धावा दिल्यात। क्रिकेटमध्ये 1 धाव देखील खूप महत्वाची असते आणि इथे मात्र 3 धावा खर्च केल्यात। 6 चेंडू 14 धावांची गरज विजयासाठी टीम एसीसी नवीवाडी। अजय खांडेकर मात्र या विजय आणि पराजयाच्या मध्ये उभे असतील, कारण एजे जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना एसीसी नवीवाडीसाठी सोपा असेल आणि एजेला जर बाद केलं तर 1 साइड जिव्हाळा भालेकरवाडी पुनरागमन करेल। अंतिम षटक, गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर, स्वप्नील। 6 चेंडू 14ची गरज, स्वप्नील अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास अर्थ ठरवावा लागेल। अजय खांडेकर, अजय खांडेकर यांची विकेट घेतली तर सामना फिरू शकतो, परंतु अजय खांडेकर 2 मोठे फटके निश्चितच खेळण्याचा प्रयत्न करतील। पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकलाय, फलंदाजाला अगदी फसवलंय, डॉट बॉल। 5 चेंडू 14ची गरज, प्रवीण हरिवळे यष्टीरक्षकाच्या मागे, यस वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय, बॅटिंग रिव्ह्यू ते तपासला जाईल। या वर्षीच्या हंगामामध्ये पाटण क्रिकेटमध्ये अजून एक नियम आपण पाहतोय, बॅटिंग रिव्ह्यू। तुम्ही या बिमर साठी रिव्ह्यू घेऊ शकता, वाईट साठी रिव्ह्यू घेऊ शकता आणि ही मात्र चांगली बाब आहे आणि या गोष्टीचा मात्र सातत्याने ज्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर केलाय एक महत्वाचा असेल। यस पंच, महत्वाचा सामना आणि ज्या प्रकारे हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे त्यामुळे आता हा तपासला जाईल आणि शपल वाईड आहे त्यामुळे या पंचांना देखील थोडीशी मेहनत करावी लागेल, कारण ज्यावेळेला फलंदाज शफल होतो त्यावेळेला मात्र निश्चितच गोलंदाजाला त्याचा फायदा होतो आणि तो फायदा तर मात्र कोणाला होईल हे पाहायचंय। येस, योग्य डिलिव्हरी म्हणजे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम राहील, हा रिव्ह्यू देखील गमावलाय। 5 चेंडू मध्ये 14ची गरज। आता सामना 2 मोठे फटके, सामना एसीसी नवीवाडीच्या बाजूने झुकू शकतो, परंतु गोलंदाजी करत असताना गोलंदाज स्वप्नील पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावर हाताळलाय। वेलकम कावळ्या, आम्ही सनपूरकर आणि कावळ्याचं लक्ष खूप कमी वेळा असतं आजूबाजूला। आज मात्र सनपूर वरून नवी मुंबई आज 350 किलोमीटरचा प्रवास केलाय। 5 चेंडू 14ची गरज, पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, शॉट आर्म चॅक
काऊ कॉर्नर आहे. पारदेश एकदा पुढे गेले, द्वेषा प्रयत्न केलाय. फेकी अगदी यशस्वी दिशेने केली आहे. फेकी जरूर चांगली केली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा अप्रतिम. ज्या प्रकारे 2 धावा पूर्ण केल्यात, या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 23. 4 मध्ये करायच्या 12. 2 षटकाराने सामना विजयी होऊ शकतो. 3 चौकार, 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. गोलंदाज करत असताना स्वप्नील पहिल्या 2 चेंडूवर मात्र प्रभावित केलंय. अकुट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार. चेंडू काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. एजेच्या बॅट मधून निर्णायक षटकार. श्री मानेदेवी चषक 2024 आणि 25 मान्यवरांचं स्वागत देखील पहा या षटकाराने केलंय. वॉटर स्ट्रोक, काय सामना रंगलाय. सामना मात्र खुला झालाय. आता सामना ज्या प्रकारे 3 चेंडू मध्ये 7 ची गरज, एक मोठा फटका, सामना विजयी करेल एसीसी नवीवाडी. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची काढायला लागले. यशस्वीच्या मागे चेंडू गोशंकित क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 2 चेंडू 5 ची गरज. एक चांगला चेंडू जरूर हाताळला गोलंदाज स्वप्नील, परंतु आधीच्या चेंडूवर प्रहार केला एजेने. सामना कधी या नवीवाडीला जातोय, सामना कधी वन साइड जिव्हाळा भालेकरवाडीच्या दृष्टिकोनामधून, परंतु 2 मध्ये 5 करायचे आहेत. 2 मध्ये 5. अगदी विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. काय सामना रंगलाय, चित्तथरारक सामना. 1 मध्ये 5 म्हणजे आता षटकार खेळावा लागेल. व्हॉट अ मॅच, अप्रतिम रंगतदार सामना. सामना रोमहर्षक अवस्थेमध्ये. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या गोष्टी तुम्ही गुगलच्या प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकत नाही. त्या तुमच्या अंगी असाव्या लागतात अथवा त्या तुम्हाला अंगीकृत कराव्या लागतात. समोर गोलंदाज हार मानायला तयार नाहीये स्वप्नील, आणि त्याच्या ताकदीचा समोर खेळाडू जेडी. 1 चेंडू 5 ची गरज. एक मात्र आता हेतू निरो बनेल. एकाला मात्र 2 दिवस लक्षात ठेवलं जाईल. जर षटकार आला तर जेडीची चर्चा असेल, आणि हा चांगला चेंडू हाताळला तर स्वप्नील. मॅच ऑन. 1-5. 1 चेंडू 5 ची गरज. पुढे सरसावून चेंडू हवेत खेळलाय. विजयी षटकार. एजेच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. विजयाला गवसणी घालणारा विजयी षटकार. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू मध्ये 5 ची गरज. एजे स्ट्राईक वरती होते, आणि मी म्हणेन चुकी कुठे झाली तर या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक रोटेट केली, तिथे तुम्ही फेकी खराब केली. स्ट्राईक एजे कडे आली. त्यानंतर एजेने मात्र मॅच कशी जिंकावी, सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कॅल्क्युलेशन आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना सामना मात्र जिंकलाय. अभिनंदन टीम एसीसी नवीवाडी. या दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या अर्थातच NS स्पोर्ट्स सूर्यवंशीवाडी आणि माफ करा किरण 11 डिगेवाडी आणि SSC नवीवाडी दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. प्लीज बोथ द कॅप्टन्स.